उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। त्यामध्ये परिवार मिलनाचा कार्यक्रम जो आहे तो त्यांच्या पक्षाकडून जो आहे तो घेण्यात येत असल्याचं आपलं चित्र पाहायला मिळते। मात्र या दौऱ्यामध्ये आपण एक वेगळं नाव पाहिलं तर उषा वाघेरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत। त्यांचे पती संजोग वाघेरे हे लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढले होते, त्यामुळे पुन्हा त्यांची घर वापसी होते का या चर्चांना जे आहे आता मोठं उदाहरण आलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संजोग वाघेरे आहेत, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत। काय सांगाल, चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलंय, घर वापसी होण्याची शक्यता तुमची आली आहे की राष्ट्रवादीमध्ये तुम्ही परत जाणार असल्याच्या शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यात? नाही, असं अजून तरी नाहीये काय, कारण आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक असं कुटुंब आहेत की त्या कुटुंबामध्ये एक जण एका पक्षात आहे, दुसरा एका पक्षात आहे, तर असं काही नाहीये। आणि गेल्या अनेक वर्षापासून मी देखील शिवसेनेमध्ये काम करतोय आणि निश्चितच आता हे जे काही आदरणीय दादांचा जो दौरा आहे, हा दौरा त्यांच्या ह्याच्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते येतात। पण आपण गेल्या काही वर्षापासून पाहिलं तर तुम्ही शिवसेनेमध्ये येण्याच्या आधी तुमचे आणि अजित पवारांचे अतिशय घनिष्ठ असे जवळचे संबंध होते, पारिवारिक संबंध आहेत। त्यातच गणपतीमध्ये पार्थ पवार देखील तुमच्या घरी आले होते, कुठंतरी वेगळी डाळ शिजती का? नाही, असं काय नाही। माझे आणि आदरणीय दादांच्या कुटुंबाशी आमचे घराचे संबंध आहेत आणि हे गेल्या अनेक वर्षापासून आहे। म्हणजे जवळजवळ दादा ज्यावेळेस पहिल्यांदाच खासदारकीची इलेक्शन लढले 1992ला, तर त्यावेळेसपासून आमचे संबंध आदरणीय दादांच्या बरोबर आहेत आणि आजही आहेत। त्याच्यामुळं आदरणीय पारदादा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ते गणपतीला ह्याही वर्षी आमच्या घरी आले होते। असं असलं तरी नुकतीच लोकसभा निवडणूक झाली, त्यामध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीकडून लढलात। तुमच्या समोर महायुतीचे उमेदवार होते, त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी देखील महायुतीच्या उमेदवाराला सपोर्ट करत होती। तुमच्या पत्नी उषाताई वाघेरे असतील, ह्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत, त्यांनी प्रचार कोणाचा केला नक्की? नाही, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केलेला आहे आणि मी शिवसेनेमध्ये असल्यामुळे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा प्रचार केला होता। आता अनेक परिवारांतली नावं सांगितली की बाबा कुणाचे वडील वेगळ्या पक्षात असतात, मुलगा वेगळ्या पक्षात असतो, पण तरी असं असलं तरी तुमचं एक दादांशी वेगळं नातं आहे, त्यामुळं कधीतरी आज उद्या तुमची घर वापसी होऊ शकते का? नाही, अजून तरी तसा विचार नाहीये, बघूया, अजून लांब आहे, इलेक्शन डिक्लेअर व्हायचंय, त्यावेळेस पाहूया। नक्कीच सूचक वक्तव्य जे आहे ते आता संजय वाघेरे यांच्याकडून आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। निवडणुका अद्याप लांब आहे, पाहू अशी प्रतिक्रिया जी आहे ती आता संजय वाघेरे यांकडून जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन विकी सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।